ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात शेतांना नद्यांचं स्वरूप, शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद। राज्य सरकारच्या मदतीकडे सर्वांचंच लक्ष। नांदेडमध्ये गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरणीला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली। शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद। पालघरमधील मोडकसागर मध्य वैतरणा तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या पिंजाळ वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची शासनाकडे मागणी। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा। तसेच ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यानं सतर्कतेचा इशारा। पुण्यातील भीमाशंकर परिसरात पावसाची हजेरी। सासकमान, भामसाखेड आणि कळमोडी धरणातून भीम विसर्ग सुरू, तर नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकनं विसर्ग। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीला पूर। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले। NDRFच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील धरणांच्या विसर्ग स्थितीचा आढावा। स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत सतर्क रहा। मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला आदेश। बीड जिल्ह्यात नद्यांना पूर। NDRFसह आर्मीची एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसरात जलमय। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलं। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगानं गोदावरीत विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस। डोंगरी आण तितूर या नदीला पूर। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार। 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून 10,000 क्युसेकनं विसर्ग वाढवल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक। आज दुपारी 3 वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक। बैठकीला शिवसेना नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। घायवळने पासपोर्ट बनवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पासपोर्टसाठी परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीत भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर धडकला। अपघातात एकाचा मृत्यू।
अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जण जखमी. तामिळनाडूच्या करूरमध्ये दुर्घटना, सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर. आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानशी भिडणार. पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज, तर भारताविरुद्ध सलग 2 पराभवानंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष. आजचा भारत-पाक सामना पीव्हीआर मध्ये दाखवला जाणार. ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचा पीव्हीआर मध्ये सामना दाखवण्यास विरोध. कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.